हॅलो स्टुडंट्स, आज आपण बऱ्याच दिवसांनी आफ्टर लॉंग टाईम आपण भेटत आहोत आणि आज आपण आभाळाची आम्ही लेकरे ही कविता अभ्यासणार आहोत. पण त्यापूर्वी थोड्याशा गप्पा. मराठी विषय समजत नाही, कठिन आहे, हा जो तुमच्या मनातला मेंटल ब्लॉक है वो आपको सबसे पहले निकालना पड़ेगा. क्योंकि जब भी आप पढ़ाई करोगे तो उसके तरीके क्या होने चाहिए कि ये वीडियो देखने के बाद आपको तुरंत आपके टेक्स्ट बुक में जो पढ़ाया गया है उसे एक बार पढ़ लो. उसके बाद सबसे बड़ी प्रॉब्लम क्या होती है कि मराठी इजीली स्टोरी टाइप है तो समझ में आ जाता है, लेकिन लिखते वक्त ओ नो, मराठी में स्पेलिंग्स, फिर वो सेंटेंस बनाना, यहाँ पे हम लोग अटक जाते हैं. तो यहाँ पे आपको स्पेलिंग की प्रैक्टिस करनी पड़ेगी. ऑफ कोर्स राइटिंग प्रैक्टिस के बिना आपको ये मराठी इतने आसानी से नहीं समझेगा. समझने के लिए इजी है लेकिन लिखने के लिए बहुत डिफिकल्ट जाता है. इसीलिए राइटिंग प्रैक्टिस इज मस्ट. आणि आता आपण तो मेंटल ब्लॉक काढायचा आहे की मला मराठी समजत नाही. जिथे शक्य होईल तिथे मी हिंदीचा वापर करून तुम्हाला एक्सप्लेन करेनच. आता आपण कवितेला सुरुवात करूया. या कवितेमध्ये काय आहे माहिती आहे का? आभाळाची आम्ही लेकरे कवी वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि या कवितेमध्ये त्यांनी कष्टकरी लोकांचे वर्णन केलं आहे आणि माणुसकीचं नातं जपणारं एक छानशी कविता तुमच्यासमोर त्यांनी सादर केली आहे की जगात सर्वश्रेष्ठ सबसे बढ़िया क्या है? इंसानियत, माणुसकीचं नातं. जे माणुसकीचे नातं या कवितेमध्ये जपले तिथे जात पात पंथ धर्म ऊच नीच असा कोणताही भेदभाव केला जात नाही. तसंच सेकंड संदेश या कवितेतून असा दिलेला आहे की आपण सगळ्यांनी सहकार्याने एकजुटीने राहिलं पाहिजे तरच आपण आपला विकास करू शकतो. इसका मतलब क्या है कि हमें सबको एक साथ मिलजुल कर रहना है. कोई भी काम एक साथ करना है तो ही हम लोग आसानी से अपनी प्रगति कर सकते हैं. तो ये संदेश इस कविता से हमें मिलता है. तो हम लोग आगे इस कविता के लाइंस देखेंगे. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला एक शेतकरी कष्ट करताना दिसत आहे. आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. इथे आई कोणाला म्हटलं आहे तर काळी माती आणि आभाळ हे आपले पिता आहेत. आपण काळ्या मातीला आई का बरं म्हटलंय तर ही धरती आपल्याला सांभाळते, आपली काळजी घेते, आपलं पालनपोषण करते. जशी आपली आई करत असते तशीच म्हणजेच ही धरती आपली माता आहे. आणि इथे कवी काय म्हणतोय की आम्ही कोणतीही जातपात मानत नाही. बघा, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नहीं, आम्ही फक्त माणुसकीचं मानवतेचं नातं मानतो. यहाँ पे सिर्फ इंसानियत हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि हम सब इस आसमान के और इस धरती माँ के पुत्र है. असं कवी आपल्याला सांगताना म्हणतो, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. की आम्ही कुठे बरं राहतो तर श्रमगंगेच्या किनाऱ्यावरती. जिथे श्रमगंगा म्हणजे काय? श्रम म्हणजे कष्ट आणि गंगा म्हणजे नदी. जहाँ पे हमारे पसीने की नैया बहती है उस किनारे पे हम लोग सब एक मिलजुल के रहते हैं. तिथे आम्हाला कोणतंही वेगळं नाव गाव नाही, तर आम्ही फक्त आणि फक्त कष्टकरी आहोत, हार्डवर्कर आहोत. हीच आमची ओळख आहे. हे सांगताना ते पुढे काय म्हणतात पहा, आम्ही कष्टकरी म्हणजेच वर्कर आहोत. याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही की वेगळे गाव नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे कवितेच्या एवढीतून कवी वसंत बापट यांनी म्हटले आहे की घाम म्हणजेच स्वेटिंग, गाळून अतोनात कष्ट करून काम करायचे ही एकच निष्ठा आम्हाला माहित आहे. कष्ट करणे. बघा, इथे ते आपल्याला काय सांगतायत? इमान आम्हा एकच ठावे,
घाम गाळूनी काम करावे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. इमान म्हणजे काय? तर प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. आणि घाम मीन्स स्वेटिंग, की फक्त ह्या कष्टकऱ्यांना एकच माहिती आहे की सतत कष्ट करायचे, प्रामाणिकपणे आपलं काम करत राहायचं, घाम गाळायचं. हेच इमान आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मीन्स सिर्फ ऑनेस्टली प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं हेच कवी इथे जाणतो आणि म्हणतो, आमचे इमान म्हणजेच लॉयल्टी आहे. या परते आम्हाला वेगळे कर्म नाही, याशिवाय आमचा वेगळा मार्ग नाही. इमानाने कष्ट करून काम करणे हेच आमचे एकमेव कर्म आहे, एकमेव मार्ग आहे. बघा इथे कवीला इमानात काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं, याशिवाय कोणताही वेगळा धर्म नाही. कोई भी अलग धर्म नहीं और कोई भी अलग रास्ता नहीं, सिर्फ उनको एक ही रास्ता मालूम है कि ईमान से अपना अपना काम करते रहना. हेच एवढं कवी आपल्याला सांगताना पुढे म्हणतात, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे कवितेच्या या ओळीतून कवी वसंत बापट यांनी म्हटले आहे की आम्ही मानवतेचे म्हणजेच ह्युमॅनिटीचे अतूट म्हणजेच अनब्रेकेबल नाते जपतो. आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच आमचा उद्धार म्हणजेच अमेलिओरेशन करणार आहोत. आमचा वेगळा संप्रदाय म्हणजेच सेक्ट नाही. याकरता आमचा साधू पुरुष. बघा इथे ते काय सांगतात, माणुसकीचे अभंग नाते, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. बघा, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. इथे पंथ म्हणजे काय? ते संप्रदाय, जाती धर्म असं मानणारा. तर इथे ते सांगताना आपल्याला असं सांगतात की आमचं फक्त माणुसकीचं, इन्सानियत का नातं आहे. अभंग म्हणजे काय? अतूट, अनब्रेकेबल, कधीही न तुटणारं. आणि ते कसं आहे? तर अभंग आहे. माणुसकीचं नातं हे अभंग असतं, ते कधीही तुटत नाही. एकदा का माणूस माणसाशी जोडला गेला की ते नातं अतूट असं होत असतं. आणि असे हे नातं जपताना आम्ही जात धर्म पंथ संप्रदाय मानत नाही. आम्ही आम्हालाच आमचे भाग्य विधाते. भाग्य विधाते म्हणजे काय? अपना नसीब खुद तयार करने वाला, की आपलं नशीब स्वतःचं स्वतः घडवणारा, असे आम्ही भाग्य विधाते आहोत. हे करत असताना आम्ही पंथ जात धर्म भेदभाव अशी कोणतीही गोष्ट त्याच्या आड येऊ देत नाही. कारण आम्ही कोणताही संत मानत नाही, पंथ मानत नाही. आम्ही फक्त आमच्या कर्तृत्वावरती, आमच्या कामावरती आणि माणुसकीच्या नात्यावरती विश्वास ठेवतो. कवी म्हणतात, नाही, माणुसकी हाच आमचा पंथ म्हणजेच कल्ट आहे आणि संत म्हणजेच सेंट आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे कवितेच्या या ओळीतून कवी वसंत बापट यांनी म्हटले आहे की कोट्यावधी भारतीयांच्या मजबूत म्हणजेच स्ट्रॉंग हातांनी जगन्नाथाचा रथ ओढून नेणार आहोत, म्हणजेच टीम वर्क करणार आहोत. बघा इथे किती छान संदेश दिलाय. कोटी कोटी बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. कोटी कोटी म्हणजे काय? तर करोडो. आणि जगन्नाथ, जगन्नाथ जग आणि नाथ, जगाचा नाथ म्हणजे कोण आहेत? तर आपण सारी लोक. कोटी कोटी बळकट बाहू, बळकट म्हणजे स्ट्रॉंग, मजबूत, आणि बाहू म्हणजे शोल्डर्स, खांदे. तर कोटी कोटी बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ, की जेव्हा ही सगळी शक्ती एकट्यावेल, आम्ही सगळे एक होऊ, तेव्हा कोटी कोटी बळकट बाहूंनी आमच्यामध्ये एक प्रचंड शक्ती येईल. आणि या प्रचंड शक्तीने आम्ही या जगन्नाथाचा, लोकांचा, सहकार्याचा, एकमेकांच्या मदतीच्या साह्याने हा श्रमरूपी, कष्टरूपी असा रथ ओढून नेऊ. आणि ते म्हणतात, याशिवाय आमची कोणतीही इच्छा नाही. या वेगळा आमचा कोणताही ध्यास म्हणजेच इंटेन्स डिझायर नाही. आभाळाची आम्ही लेकरे
या कवितेतून कवी वसंत बापट यांनी सहकार्याने कार्य करून आपणच आपला विकास करावा हा ते संदेश. म्हणतात, त्यांनी आपल्याला सांगितलंय की हे सगळं करताना सहकार्य, एकत्र येणं, एकजूट या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि याशिवाय आम्हाला जीवनामध्ये कोणतेही आस म्हणजे इच्छा आणि ध्यास म्हणजे सुद्धा एखादं काम करण्याची प्रेरित होऊन काम करण्याचा ध्यास, मनापासून असलेला ध्यास. तर ते काय म्हणतायत की आम्हाला कोणतीही वेगळी इच्छा नाही, कोणतीही वेगळा ध्यास नाही, फक्त एकजुटीने सहकार्याने धर्म जात पंथ हे न मानता माणुसकीचं नातं जपू हाच आमचा ध्यास आहे, हीच आमची इच्छा आहे. असं कवितेतून आपल्याला संदेश देताना कवी सांगतो की आम्ही आभाळाची लेकरं आहोत, काळी माती आमची आई आहे आणि आम्ही सहकार्याने राहून माणुसकीचं नातं अभंग अतूट असं जपत राहू, असा संदेश ही कविता आपल्याला देते. पहा दिलेला आहे. आता ही कविता तुम्हाला छान समजली. जेव्हा समजतं, मनापर्यंत पोहोचतं, तेव्हा जर ती आपण गीतात पाहिली तर ते गीत अधिक जवळचं वाटतं. आणि यापुढे आपण ही कविता कशी गीतात रचलेली आहे त्याचा आनंद घेऊया. पहा, आभाळाची आम्ही लेकरे, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे, आभाळाची आम्ही लेकरे. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती हो, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे हो, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते हो, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ हो, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही, आभाळाची आम्ही लेकरे, आभाळाची आम्ही लेकरे. अच्छा, ओके. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करायचं आहे तर याच्या प्रश्नांची चर्चा करू.
एकदा आता समजलेली आहे तर फक्त एकदा ती कविता वाचून काढा म्हणजे लक्षात येईल. आणि या व्यतिरिक्तही काही जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, ऑल द बेस्ट.